अखेर महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारीची जी यादी जाहीर झाली त्यामध्ये सांगलीमधून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचंच नाव निश्चित करण्यात आलंय। आपल्यासोबत आता चंद्रहार पाटील आहेत। खरं तर दागदुग होतीच, कारण ज्या पद्धतीने काँग्रेस आक्रमक झाली होती, मात्र यादीमध्ये तुमचंच नाव आहे, काय प्रतिक्रिया? खरं तर मी सुरुवातीला सांगितलं की माझ्या मनात दागदुग किंवा कुठल्याही प्रकारची भीती नव्हती, कारण ज्यावेळेस मी मातोश्रीवर जाऊन आलो त्यावेळेसच माझी उमेदवारी निश्चित झालेली होती। त्यामुळे धाकधूक कुठल्याही प्रकारची माझ्या मनामध्ये नव्हती आणि आज जो विश्वास माझ्यावरती आदरणीय उद्धव साहेबांनी, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, शिवसेना पक्ष असेल आणि महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते असतील, त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, खरखर मी त्या सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो। पण पुढचं जी काय आता आव्हानं आहेत जी तुम्हाला समोर दिसत आहेत, खास करून महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी काँग्रेसमधील जी नाराजी आहे त्याबाबत काय? नाही, तिकीट मागणं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तिकीट मागत होतं। काँग्रेसकडून आदरणीय विशालदादा असतील, शिवसेना पक्षाकडून मी असेल, महाविकास आघाडीकडून आम्ही तिकीटाची मागणी करत होतो। पण मी परवा आदरणीय उद्धव साहेबांच्या सभेच्या पूर्वी एक दिवस आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी सर्वांना महाविकास आघाडीला आवाहन केलेलं होतं की महाविकास आघाडीमध्ये जोही उमेदवार जो देईल त्या उमेदवाराशी आपण सर्वजण पाठीशी राहू। कोणताही काँग्रेसचा उमेदवार असेल, शिवसेनेचा असेल, त्यामुळं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सर्वजण आम्ही एकत्र काम करू, हा मला अगदी ठाम विश्वास आहे। पण आता काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये पोहोचलेत, सोनिया गांधींच्याकडे देखील ही सगळी बाब सांगणार आहेत। काँग्रेस नेत्यांना, विशाल पाटलांना काय आव्हान आहे? आता आज उमेदवारीची घोषणा झालेली आहे की कदाचित आज होणार आहे, ही घोषणा कदाचित कल्पना नसावी किंवा काय, त्या वरिष्ठ लेवलच्या गोष्टी आहेत, त्यामुळे मी त्या बाबतीत जास्त बोलणार नाही। पण आता घोषणा झालेली आहे, त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्र काम करणार आहोत, हाच विश्वास आहे मला। पण ज्या पद्धतीने आता काँग्रेसचे नेते अजूनही आग्रही आहेत, मैत्रीपूर्ण लढतीचा देखील एक शक्यता व्यक्त केली जाते। जर ही मैत्रीपूर्ण लढत झाली तर धोका कुणाला सद्भवू शकतो? या त्या मैत्रीपूर्ण होईल किंवा नाही होईल, किंवा आम्ही सर्वजण एकत्र काम करू, हा एक मला आता आज विश्वास वाटतोय की सर्वजण आम्ही एकत्र काम करू महाविकास आघाडी म्हणून। ज्या पुढच्या काही गोष्टी आहेत त्या खरखर मी ह्या बाबतीत जास्त बोलू शकणार नाही, कारण त्या वरिष्ठ लेवलच्या गोष्टी आहेत सर्व, त्यामुळे तेच सांगू शकतील। आता तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे येऊ। संजय काकांचं तुम्ही 2 टर्ममध्ये खासदार आहेत, त्याचं काम बघत आलात, एकूण त्यांची कारकीर्द कशी बघताय तुम्ही? आज त्यांची ते थेट प्रतिस्पर्धी, आज आपण गेली 10 वर्ष झालं जिल्ह्यामधल्या विकासासंदर्भात परवा दिवशी मी बोललेलोच आहोत। 10 वर्षापाठीमागचा जर जाहीरनामा भाजप पक्षाचा असेल किंवा आदरणीय संजय काकांचा असेल किंवा मागच्या 2019चा असेल, तर ह्या जाहीरनाम्याप्रमाणे किंवा ज्या ज्या गोष्टीपासून आपला सांगली जिल्हा विकास कामांपासून वंचित आहे, ती एकही गोष्ट आज जिल्ह्यामध्ये आपण बघतो आहोत। तुम्ही पण ह्या जिल्ह्यामधलेच आहात, मी पण ह्या जिल्ह्यामधलेच आहोत। एअरपोर्ट असेल, ड्रायपोर्ट असेल, लॉजिस्टिक पार्क असेल किंवा अनेक औद्योगिक क्षेत्रातलं काम असेल, तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, क्रीडा क्षेत्रातले अनेक विषय असतील, म्हणजे अनेक प्रश्न मी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मध्ये जाहीरनामा जो मी जाहीर केला त्यामध्ये सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत। असं केंद्र स्तरावरचे, राज्य स्तरावरचे प्रश्न बऱ्यापैकी चालू आहेत, मार्गी लागले आहेत, पण जे केंद्र स्तरावरनं जे जे गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजेत त्या खरखर मी परवा एकच उदाहरण दिलं एअरपोर्टचं। आज आपला सांगली जिल्हा सेंटरला आहे, चारही बाजूला 4 जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे, मग सांगली जिल्ह्यात का एअरपोर्ट होऊ शकत नाही? 1980च्या दशकामध्ये इथं विमान टेक ऑफ व्हायची, लँड व्हायची, मग त्यानंतर का कोणी लक्ष दिलेलं नाही? हा केंद्र स्तरावरचा विषय आहे। मग ह्या अशा अनेक गोष्टी आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे, कराडला, कोल्हापूरला एअरपोर्ट आहे, बेळगावला एअरपोर्ट आहे, सोलापूरला एअरपोर्ट आहे, 4ही बाजूनं एअरपोर्ट असताना सांगली जिल्ह्यात का त्यापासून पाठीमागे आहे? सगळ्यात पहिला प्रस्ताव एअरपोर्टचा सांगली जिल्ह्याचा आहे। मग अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आज जनतेसमोर मांडू शकतो। 2 टर्म संजय काकांनी खासदार म्हणून निभावून देखील ते पूर्णपणे जिल्ह्याचा संपूर्ण आणि सर्वांगीण विकास करण्यामध्ये अपयशी ठरले? 100%, कारण आज कुठल्याही बाबतीत जर आपण बघितलं, क्रीडा क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, आज परवा कुठंतरी 10 वर्षानंतर त्यांच्या तासगाव तालुक्यामध्ये MIDCची मंजुरी आदरणीय रोहितदादांनी मंजूर करून आणली। हा एक अशा अनेक गोष्टी आहेत। MIDC असेल, ज्या प्रत्येक ठिकाणी MIDC ज्या ज्या ठिकाणी आहेत
त्यांचं 5 स्टार 3 स्टारमध्ये त्याचं पुढे रूपांतर करणं किंवा IT पार्क असेल. आज आपल्या सांगली जिल्ह्यातल्या युवकांना पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतंय नोकरीसाठी. तेच IT पार्क असेल आणि MIDC असेल, अशा अनेक गोष्टी आहेत की जी जिल्ह्यातली मुलं आपण जिल्ह्यातच थांबवू शकतो आणि इथंच रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो आपण त्यांना. उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी सभेला आले होते त्यावेळी वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर आपली घोषणा झाली. एकीकडे वसंतदादाच्या नातवाला देखील यामध्ये डावललं गेलेलं दिसून येते, त्यांची उमेदवारी रद्द होते तुमच्या उमेदवारीमुळे. तर याकडे कसं बघताय? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडे कसं त्यांना काय आव्हान असेल किंवा वसंतदादा प्रेमी जे आहे सांगली त्यांना काय तुमचं आव्हान असेल? महाविकास आघाडी म्हणून सर्वजण आपण एकत्र काम करूया, कारण आज फक्त सांगली जिल्ह्यापुरती महाविकास आघाडी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि संपूर्ण भारतामध्ये इंडिया आघाडी आहे. त्यामुळे सर्वजण आपण एकत्र काम करूया हेच माझं आव्हान राहील. एक लहान भाऊ म्हणून मोठ्या भावांना माझं आव्हान राहील की आपण सर्वजण एकत्र काम करू, कारण हे आपण सगळेजण एकत्र राहिल्याशिवाय हा विजय एवढा सोपा नाही. कारण प्रत्येकानं जर सगळीकडे तोंड केली तर एवढं विजय सोपा नाही. त्यामुळे आपण हे सर्वजण मिळून एकत्र काम करू आणि खरोखर सर्वजण एकत्र जर आलो आपण तर विजय हा नक्की आपला आहे हा विश्वास आहे मला. म्हणलं की मी आता हे महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एकसंधपणे राहावेत आणि खास करून काँग्रेस यासाठी आता पहिलं तातडीचं पाऊल काय उचललं? पहिलं सर्वात महत्वाची गोष्ट होती की उमेदवारीची घोषणा. आजपर्यंत उमेदवारीची घोषणा होत नसल्यामुळे ह्या उमेदवारीसाठी फाटे फुटत होते. आज जी उमेदवारीची घोषणा झालेली आहे त्यामुळे सर्वजण आदरणीय विशालदादांचं पण तेच म्हणणं होतं आणि माझंही तेच म्हणणं होतं की कोणीतरी दोघांच्यातला आमचा एक उमेदवार असणार आहे आणि जो उमेदवार होईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण सर्वांनी मिळून ठामपणे राहायचं. आता उमेदवारी जाहीर झालेली आहे आदरणीय विशालदादांची किंवा आदरणीय बाळासाहेबांची जर तुम्ही आज प्रतिक्रिया घेतली तर सर्वांची हीच प्रतिक्रिया असणार की आपण महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहू. जनतेला काय आव्हान आहे सांगली जिल्ह्यातल्या ज्या पद्धतीने तुमचा प्रवास राहिला, डबल महाराष्ट्र केसरी, जिल्हा परिषद आणि त्यानंतर काही वर्षाचा गॅप घेऊन आपण मागच्या 2 वर्षामध्ये सक्रिय झाला. जिल्हा परिषद झाल्यानंतर खरोखर 2007 आणि 2007 ते 12 पर्यंत वयाच्या 22व्या वर्षी मी जिल्हा परिषदला निवडून आलेलो होतो आणि खरोखर त्यावेळेस जे काम केलं मी यशस्वी कारकीर्द केली 5 वर्षाची. त्यानंतर बाहेर पडलो नाही, कारण त्यानंतर मतदारसंघ आरक्षित असल्यामुळं नंतर निवडणुकीला उभा राहण्याचा चान्स मिळाला नाही. पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम कंटिन्यू चालू होतं. गेली आता 2012 नंतर आज 2024 गेली 12 वर्ष झालं मी त्यातले 6 वर्ष कुस्ती क्षेत्रामध्येच काम करत होतो. मी कुस्ती स्वतः खेळत होतो 2016-17 सालापर्यंत आणि त्यानंतर मी आज तुम्ही विट्यामध्ये तालमीचं काम बघताय माझं, बैलगाडीच्या क्षेत्रातलं असेल, रक्तदानाचं असेल. त्यामुळे मी ह्यातनं माझा संपर्क अजिबात तुटलेला नाही समाजापासून. हे फक्त राजकारणापासून लांब राहिल्यामुळे तुम्हाला तो अभाव दिसायला लागलाय. पण मी समाजामध्ये मिसळून काम करत होतो आणि आतापर्यंत जे उपक्रम केलेत मी खरोखर आज महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात कुठं झालेले उपक्रम मी आज यशस्वीरित्या पार करून दाखवले. त्यामुळे मी राजकारणापासून समाजकारणापासून कुठं लांब गेलेलो नव्हतो. संजय काकांना कुठल्या डावावर चितपट करायला आवडेल? संजय काकांच्या बद्दल मनामध्ये आदर आहे, तो राहणार नेहमी. पण आज एक उमेदवार म्हणून खरोखर ज्या गोष्टी आजपर्यंत काकांना करता आल्या नाहीत त्या सर्व गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करणार, जनतेसमोर जाणार आणि ह्या गोष्टी मांडून मी खरोखर माझी बाजू किती भक्कम आहे, महाविकास आघाडी असेल, शिवसेना पक्ष असेल आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, ते मी जनतेसमोर मांडणार. आणि जनतेला आज जुना काळ गेला असं मला वाटतंय, कारण आज जे युग आहे जनतेला सगळं समजावून सांगायला लागत नाही की मी काय करतोय. मी कुणाला तरी टीका करून मी मतं मिळवणं हे आज जनता ऍक्सेप्ट करत नाही, कारण जनतेला आज सगळं माहिती आहे. आज कुठलं लोकसभेची कोणती किंवा केंद्र स्तरावरची जिल्ह्यात कोणती कामं झालीत आपण मोबाईलवर टाईप केलं तर 2 मिनिटात सगळं आपल्या जिल्ह्याचा आराखडा येतोय आणि सगळी नवीन पिढी आज त्या माध्यमातून बघतेय. त्यामुळे मी कुणाला असं सांगितलं पाहिजे मी एवढा मोठा डोंगर उभा करीन आणि काकाने काहीच केलं नाही ही आज सांगायची परिस्थिती नाही. त्यामुळं जनता सुज्ञ आहे, जनता योग्य तो विचार करेल आणि उमेदवार निवडून देईल. एकतर्फी निवडणूक होईल असं दावा नाही, टशन होणार. आज खरोखर 10 वर्षाचा जर आराखडा बघितला तर मी आज असंच म्हणेन की निवडणूक ही एकतर्फी होणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार. चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी घोषित झाल्यानंतर अधिकृत उमेदवारी जी शिवसेनेकडून जाहीर झाली त्यानंतरची पहिली प्रतिक्रिया देत संजय काका पाटील यांच्यावरती अप्रत्यक्ष टीका देखील केली आणि या निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीनं उतरून विजयी होऊ असा देखील विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन दीपेश महाजन सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, विटा, सांगली.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.